वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजे 31 चाललो आता मस्त की फुल रावत का बेका एकदम मार्गा. आता निघाली गोव्याला गाडी 4-5 हेल घेतलं काय तो मोठा दाखवायला मोठा. हॅपी बर्थडे. आता वाजल्या 9. चला काय आता जातो आम्ही फार्म हाऊस को. बरोबर बरं आहे ना काहीच फायनली फार्म हाऊस उठलो. सरू भाई पण आले आमच्या नंतर काय इकडे बघ. आरंभ प्रारंभ आणि करूया शुभारंभ. जय झोपी स्वतः आग लावतो ना काही. चिकन लेग पीस काय चिकन लेग पीस. नवीन वर्षात सुरुवात आमची झाली सकाळी. नवीन वर्ष पहिला हाकायला जायचं ना घरी. त्यांना आले टेन्शन डोकं हात देऊन राहिले. काहीच आता निघालो घरी जायला. नमस्कार मित्रांनो, मी आदेश झोपियान तुझं परत एकदा स्वागत आहे आदेशच्या ब्लॉग मध्ये. गाईस तर आज वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजे 31. आज काय लोक भाई कोण ऐकणार नाही, कोण काय आम्ही पण ऐकणार नाही. म्हणजे जाऊ फार्म हाऊस चाललो आज. जरा मस्त की प्लॅन झाले एक नंबर. जाऊ फार्म हाऊस फुल मजा विजा करू. उद्यापर्यंत येऊ. आता जाऊ म्हणजे आता वाजल्या 5. आता 5 वाजता उठलो मी. 5 वाजता गायचं लय लेट झाला उठायला. झोपच पूर्ण नाही काय करायचा. लोक उठून कामा धंद्याला जायला लागले, आमच्या झोपा पूर्ण नाही होईल काय करणार. जाऊन दे पण आता मस्त की फार्म हाऊस जाऊ फुल माझ्यावर. सगळी बोरा येणार आहे. स्टॉक बिक टाकले. आपला स्टॉक म्हणजे काय बरं हेल थंडा दारू बिरू आपल्याला व्यसन नाही. आपल्याला दुधाचंही व्यसन नाही. आपण फक्त हेल पिणार चकना खाणार बस. तर आता चालव खांडिंग घालायला. जे असं कोणाला पिसाललेला माझ्यावर. मी बोललो त्याला येईल ना झोपून राहिलेलो. तर आता जातो खांडीन बघू कोण कोण आहे दाखवू तुम्हाला. जातो फटाफट. ओके चला चाललो आता मस्त की. आपले धन्य उभी आहे तशी. जातो खांडीन. बॅट बॉल खेळेगा ना तेरा भाई आज. फुल रावत छक्का बेका एकदम मारेगा सट्टासट फटाफट. वर्षीना दे बघ. हो नाही करते वर्षीना. जाऊन दे मी जातो काहीच. चला लेट्स गो. गाईज तर बॅट बॉल खेळून आलो. दाखवलं नाही कारण की बॅट बॉल खेळलो होतो. आणि बघू शकता जरा तयारी अवतारा असंच चाललो डायरेक्ट आता फार्म हाऊस वर. हे बॅट बॉल घ्यायला ना फक्त बघायला येतात. तो पण पहिलाच दिवस आलता. पहिला दिवस ते पहिला दिवस यांचा असं सांगतो मी तुला. काय बोलला होता बोल. 2 मिनिटं कलर पण उतरला. हे बोलतो 2 मिनिटं आले सांग. पहिला दिवस ना मी येतो पण. हा मी येतो. अरे बायले तुला खेळायची माहिती आहे. बॅट धरता येतं का बायले हरकत धावता. गाईज आता असा विषय. आम्ही आलो बर्फ आणायला HDFC सर्कलला. ती गेली पुरं. आता मी आणि राज बर्फ आणायला आलो. इथं सिग्नल लागलं म्हणून व्हिडिओ करता येतं भाई. गाडीवर फोन बिन वापरा नाही गाईज. फोन बिन गाडीवर तुम्ही पण नका वापरू. आता सिग्नल सुटला. आता मी मारतो कल्टी येत ना. चलो गाईज बर्फ घेतला. आखी कोण घेतले रट्टी मोठी. तरी कमी आले. तरी कमी वाटतं म्हणा. मग आपलं काय नाही भाई. फोन करून विचारला. अरे भाई साइड में करते अभी ये देख किया साइड में. ते बोललं बस झालं एवढा बस झालं. आपल्या गायचे कमी आला त्यांच्या लोटून द्यायचा. जातो आता मी. गाईज आता असा विषय झाला. सगळे घेऊन आलो. आता निघाली गोव्याला गाडी घेऊन. काय बोलतो आता रईस आहे ना पोरांच्या सांगू बिवून. काय चालले काय माहिती. काय ते चालले पण लफडा म्हणतं भाई पण आमच्या म्हणतं भाई ऐकर ना. जय भाई काय द्या भाकरी आहे. सुजल साठी गाडी घेतली. हो सुजल बघ पुढची सीटच सोडी नाही. गाईत बसून जायला. स्टॉक लोडेड आहे. स्टॉक लोडेड आहे बाहेर. पक्का वजन झाले. बोला नाही पुरं घ्या तू. हा बस. हा ओके चल एवढं दिसतं काय नाही तर 2-4-5 हेल घेतलं काय फक्त. मोठा दाखवायला मोठा आहे. खाली बर्फ आहे बस. डाऊन टू अर्थ गाईज बघू शकता. जतीन भाईचा बर्थडे. जतीन भाई हॅपी बर्थडे. चावी हॅपी बर्थडे. चला गाईज आता जातो आम्ही फार्म हाऊस को. गाईज विषय आता असा आला का आम्ही निघालो फार्म हाऊस जायला. गाडी लावली घरी आणि आता प्रत्याची रिक्षान चाललो आम्ही फार्म हाऊस. 1 2 3 आणि मी स्वतः माझा 4था. आता आम्ही 4 रिक्षा झाले. ते गेलो 4 व्हीलर मध्ये. सरू पण आमच्याने ऍड झाले. डायरेक्ट अचानक भयानक प्लॅन झाला. सर्व तर मी पण येतो तू पण येतो. तू पण चल बरं काय टेन्शन घ्यायचं. सगळ्यांना येतं दिदी आता ती
तर मटका बिटका प्रॉपर सगळं पाठी भाई, पाठी नाही तिकडं. आणि गॅस पीस प्रॉपर टॉपा आणि जसं भाईचं केक घेऊन जसं भाईला केक. तर आता त्याला गेलं काय ते सामान आणायला, पत्रा विचारले घेतो आणि डायरेक्ट जातो फार्म हाऊस. आता वाजल्या 9, विचार करा काही 9 वाजला आम्हाला जायला. काय म्हणजे कसं काय होणार, उद्या लवकर उठून यायचे. बघू आता तुम्हाला तिथं गेलो दाखवतो काय धमाल माझ्या मस्ती फुल डीजे विजे सगळा घेते. तिथं जाऊन डायरेक्ट राडा टाकरा एरिया झाली पाहिजे ना, डायरेक्ट फार्म हाऊस झालं ना. गाई एकटा खाता बघा, चुकीची गोष्ट आहे. आम्ही खाल्ला चंद्र काय बरोबर बरं आहे ना. फार्म हाऊस चाललो दहशत करायला 100%. ओके ना. तू कुठं आला, माझी व्हिडिओ कार तू कुठं आला सांग. आम्ही चाललो मला बेकार काम आहे चंद्राला खतरनाक आहे. चला आम्ही जातो आता काही चिकन घ्यायला थांबलेलो त्याने एक त्याने घ्यायला चुकीची गोष्ट आहे. दर्शक आता मी पण खातो. गाईज हॉट चिप्स मध्ये आल्यावर अण्णा कसा कचाकच चालतोय ना भाई. वन साइड चिप्स घेतो आता कचाकच. गाईज फायनली फार्म हाऊस उतलो, सगळं सामसूम आहे कारण की ते तिथेशी पोपटी बनायचे म्हणून मार भेंडीचा पाला आणायला गेल्या. बस रिक्षा आपले काय तिथं काय विषय झाले जास्त तुला काय गावान गायला बोलितलो का. पोपटी भेटायला बोलतो मी होतो. आपण जातो दोघा मी मला काय घ्यायचं, तू खांगा घ्यायचं. पोपटी भरायला इथं वर्ष घालवलं, अजून फक्त शांगात टाकलं बस. काय बोलायचं चिकन झालं मला गाला ब्लॉग चालू केला आवाज धुवायला लागेल चिकन. सरू भाई पण आले आमच्या. त्यांचा मामाचा काय विषय काय माहिती. त्याची वन साइड बोलते अर्धा 1 घंटा व्हायचे आले. वन साइड नंतर परत शांगा टाकून नंतर चिकन टाकलं नॉनव्हेज होतं. असं करा माफ कर. पोपटी दुसरी करा ना त्याला मग 4 भर गाईच कोलब्या सोलायला घेतल्या मस्त की पॅडी आणि अंशू भाई. पॅडी भाई इकडे बघ. हा कडक शाबास काम करा कधी करा चालले हो. आणि तिथं पोपटीचा विषय चालले जरा. प्रारंभ आणि करूया शुभारंभ. तुला भेटायला 5 काम होईल 2 गोष्टी इकडे भाई 30 वाजता चालू याची फुल जोरान का आणि राहा बेकार काम काही ना वाटतं काय. आज माचीस बोलतो आगीचा मुहूर्त नाही काय. इच्छा नाही आगीची. फुसकी आग लावतो जेस तू. आग लावायची सवय नाही मी बोललो आधी. पेटवली भाई प्रत्येक भाईला सवय आता. तुझी पेटली ना तिकडे पेटली भराकली बुसकट झाला. बघ कोणची वरती झाली पेंडा. गाय दादा हेल्पियाला घेतल्या कारण की पोपटीचा विषय आमच्या हातात दिले आणि ते वरती जरा मच्छी नाही म्हणजे शांगा वेंगा चिकन विकन चाललं. आम्ही तसं काय टाइमपास आता लय आहे ना आमच्या वाटणीस बोल प्यायला पाहिजे ना. रेस मध्ये ओके किती वाजल्या 10-21 झाल्या गायच 10-20 झाले. ओके चला आता आम्हाला लय मेहनत करायची अजून पॅन्डा तर लोकांचा पलून आणले ना. आधी 4 आणलेले जोर आता 4 जोर आणले. काम 25 पॅन्डा सोर. गाईज आमची पोपटी झालेली आहे. आता जरा काढाचा विषय चालू आहे. गाईज मच्छीचा विषय काढायला घ्यायला लागला आम्हाला. पोपटी झाली आमची एकदम ओके मध्ये आणि तशी जरा चिकन लेग पीस तालीत लावले बस. बाकी काय विषय नाही. तिकडे सुपल्या चालल्या त्यांच्या जे दास त्यांच्या उघड्यावर चालू आहे. पण पोपटी भाषा आले काय पण बोल लक्ष पण दिले पाहिजे. पोपटी भाषा पोपटी एक नंबर गायची. चुके पाल्याशी समजत कमी तिथं किती पावसाला बघ ना. गाईज कोलबी ठेवले इथं भुजीत म्हणजे काय तंदुरी सारखी करतो हिला. भाई कोलचा मेहनत. चिकन लेग पीस गाईज चिकन लेग पीस मस्त की खाणार. आणि तिथं
या डोळ्यां कोलब्या पाच घाल ना त्यात हवा, त्याला हवा पण नसतो लागत. हो म्हटलंय गाईत जरा चालू होती 30 बस बघू शकता. काय आपल्याला काय चकली चिवडा तुकडा शेंगा वाल शेंगा भाकरवडी वेपर काय कसली वेपर आहे पालकची आणि चिकन कोलब्या सुरमई अंडी या काय काकरी कोजो अंडी आणि पोरांना दुधाचं व्यसन नाही फक्त थम्सअप मध्ये हेल टाकून पितान बस. काय तेच बरोबर आहे ना. गाईसचा आता विषय असा झाला का सगळी पोरा म्हणजे एकदम सगळा ओके बनवलं. सगळ्या पोराही फुल मेहनत केले आणि सगळी बसलेली आहे. जेएसनी मेहनत केली फुल. काय बघू शकता गाईस हेल मध्ये थम्सअप टाकून पिले. बाकी काय विषय नाही. पोरांना दुधाचं व्यसन नाही. काय झाला बघू शकता गाईस 30 स्पेशल नाही परती टस स्पेशल परती टसला आलो आपण. परती टस 30 कोण नाही घरी नको गाणे नको जरा कॉपीराइट येतं. हेल हेलचा पण विषय नाही. फक्त काकऱ्या खात बीट आणि लिंबू बस तोंडाला पिलत बस बाकी काही ना. जतीन एकटा बसलो इथं काय माहिती पॅक भरले काय बघू एकटा. जतीन एवढा आहे आणि यो कोण आहे काय माहिती इथं भूताला दिलं वाटतं. जतीन एवढा आहे बर्थडे आहे ना बोलतात. 8 वर्ष बोलतो फुल पितो बोलतो आज. बाकी काय पॅन्ट बिन भरले देते मी बघा जतीनची बघा काहीची बघा दिसली असल्या फालतू पॅन्ट आणायच्या काय जिम चालू मी त्याला बोललो तो रातची जिम आयुष्यात चालू ना होणार. आयुष्यात चालू होणार याची जिम. हा 2 जिम करीन 30 वर्षी मरल. कोंडल डायरेक्ट सांगल नाही इच्छा नाही. जिमला गेलो बारीक होता. जिमला गेलो मास 85 होता 90 झाला होता. काय बोलतो याला गाईज. आता वाजल्यान 4:45 आणि वजरी आणि भाकर घेतले जेवायला. सगळी पोरा जेवताना मस्त आहे की एक नंबर. लय का भूक लागले आता जेवतो मस्त आहे की. जेच तर कार्य झोपायला गेले बायले 1 नंबरचा टॉपचा गार दिसत ना जरा जाऊन दे पण ऍडजस्ट करा. वजरी आणि नुसती खायला पाहिजे सगळे वन साइड ठीक आहे. आता खातो बस बाकी काय ना. गाईज तर वाजल्या सकाळचं किती वाजलं थांबा 1 मिनिटात बघतो आता. 7:30 अजून झोपलो नाही. झोपाय बघ काहीच नाही. 4 वाजता उठल्यावर रातभर जागा आहे. सकाळचं वाजलं 7 तरी पण जागा आहे. काय बोलतो आता काय आला हा पक्कर ती आमची आहे घरी. चल हे जरा साफसफाई चालू आहे आता. सगळी निघली पोरा ती वरती अंदर साफसफाई करतात. ते काय आता काही जातो आता. नवीन वर्षाची सुरुवात आमची झाली सकाळी म्हणजे या वर्षी दररोज सकाळची उठू. आता सकाळची सुरुवात झाली ना बोललो काय विषय ना. आता जाऊ घरी डायरेक्ट बाकी काय नाही. भजन किती राईस पाहिजे बरं. फुल राईस सनराईजला राईस सांगत गाईज. मॉर्निंगचा बादशा काय इंग्लंड यांना आत्तीच गाई जे आल्या नवीन वर्षी सुरुवात काय चांगली करायची. अशा वाईट टॉपर आगायले तर बघ ना काय बोलतो आता. नवीन वर्ष पहिला आगायला जायचं ना घरी. काय चर्चा ती म्हणताना आले टेन्शन डोक्यात हात देऊन राहिले. काहीच तर आता निघालो घरी जायला. सर्वांनी अवतारा घेऊन. मागच्या वर्षी आलतो मी कुठं मागच्या वर्षी आलतो इथं फार्म हाऊसला. आता आम्ही पुढच्या वर्षी डायरेक्ट या वर्षी चालले आहो. म्हणजे 2024 ला आलो 2025 ला घरी चालले आहो. प्रति वर्ष 1 वर्षाला बस झालं. तेच माणसा तेच सामान तोच धरला तेच दोबारा घेऊन चाललो घरी. डाऊन झाले जरा कारण की झोप नाही भेटले प्रॉपर. रातभर जागा होतो बोललो काय झोपून तर दिला नाही. तर आता चाललो घरी. काय आता नवीन वर्ष का काय वाटत नाही. काय सगळं तसं आहे. तेच रस्ते खराब तीच लोका तीच माणसा तीच रिक्षा तिथंच बसली. काय बोलतो आता आणि तीच मागणार की तू आम्हाला रोज बघायचे. चला काही जातो घरी. आता काय घरी यायला भेटतो मला बाकी काही ना.
गाईज तर आता विषय असं झाला का घरी आलो आणि आता लय भाकर झोप आले, तर आता मस्त की झोपतं. आता टेन्शन घेऊ नका, असंच ब्लॉग येत राहतील. नवीन वर्ष नवीन सुरुवात. तर आता झोपतो मी. आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडत असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.